टेंभुर्णी कुर्डुवाडी रोडवर भीषण अपघात. भरधाव एसटी बसने कारला समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी. तांबवे गावच्या हद्दीत घटना, टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. टेंभुर्णी कुर्डुवाडी रोडवर तांबवे गावच्या हद्दीत वीटभट्टीजवळ भरधाव एसटी बसने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी दिनांक 28 जानेवारी 2026 दुपारी सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण व कोळकी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 48/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 106(1), 125(ब), 324(5) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनिल जगन्नाथ यादव वय 50 व्यवसाय सलून व्यवसाय राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीतील माहितीनुसार सुराज्य तालमीचे उस्ताद बाळासाहेब महादेव काशीद वय 57, सनिता काशीद वय 50 दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा तसेच शारदा संभाजी राऊत वय 65 व मुक्ताबाई कल्याण राऊत वय 70 दोघी राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे सर्वजण माढा येथून टेंभुर्णीकडे मारुती सुझुकी बलेनो क्रमांक MH11 CG 9066 या कारमधून प्रवास करत होते. दुपारी सुमारे 2:45 वाजता तांबवे गावच्या हद्दीत वीटभट्टीजवळ टेंभुर्णीकडून येणाऱ्या एसटी बस क्रमांक MH14 MH0198 वरील चालक ज्योतिराम भीमराव जाधव राहणार गीतानगर पंधारे पुणे यांनी आपल्या ताब्यातील एसटी बस ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवली. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने बस तेथून रस्त्याच्या बाहेर काढल्याने समोरून येणाऱ्या बलेनो कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सुराज्य तालमीचे उस्ताद पैलवान बाळासाहेब काशीद, सनिता काशीद आणि शारदा संभाजी राऊत हे तिघे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मृत्युमुखी पडले, तर मुक्ताबाई कल्याण राऊत या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी बस क्रमांक MH14 MH0198 चे सुमारे रुपये 1,50,000 तर बलेनो कार क्रमांक MH11 CG 9066 चे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी बस चालक ज्योतिराम भीमराव जाधव यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल 976 देवकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करत आहेत.